सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु वैभव मातोश्री मायांना प्रथम प्रज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सद्गुरू आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आता दत्त जयंती आलेली आहे आणि दत्त जयंतीचा उत्सव सर्वांकडे साजरा होतोय. तर त्याच निमित्ताने एकनाथ महाराजांनी दत्ताच्या अंगाने जी आरती केलेली आहे ते जरा ते बोलून दाखवतील. मग आपण त्या आरतीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधिये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेत कैचा हेत, जन्म मरणाचाही पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला, साष्टांगे भावे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला, जन्म स्मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. वितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त श्री गुरुदत्तांची जी आरती आहे एकनाथ महाराजांनी केलेली आरती, म्हणजे एका संत महात्म्याने केलेली आरती आहे. आणि त्याचा जो गुह्यार्थ आहे तो बऱ्याच लोकांनी तो लक्षात न येणार आहे. त्यामुळे आज आपण त्यावर चिंतन करणार आहोत. आपल्याला श्री गुरुदत्त म्हटलं की त्रिमुखी दत्त आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो की सगळे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले आणि दत्तावतार निर्माण झाला. पण श्री गुरुदत्तांचं जे बऱ्याच ठिकाणी संप्रदाय चालू आहेत. बरीच लोक श्री दत्तांची पूजा करतात. आज उद्या गुरुवारी उत्सव साजरा होणार आहे. तर त्यानिमित्ताने आपण ह्या आरतीचा गुह्यार्थ काय, एकनाथ महाराज पण ही आरती करतायत म्हणजे नेमकं कशासाठी आरती करतात ते आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात असतो की श्री दत्त म्हणजे नेमकं काय आहे. तर जे आपण परमेश्वर म्हणजे चैतन्याचा जो विराट सागर म्हणतो तोच अर्थ तिथे अवधूत गीता म्हणून श्री दत्तात्रयांनी लिहिलेली गीता आहे. ते अवधूत गीतामध्ये आपण जे परमेश्वराचे आपण जे चिंतन करतो आहोत तेच मार्गदर्शन आहे. म्हणजे ज्ञान कसं सर्वत्र सारखं आहे. म्हणजे आत्मज्ञानाच्या अपेक्षेत ज्यावेळेला आपण पाहतो म्हणजे संत आहेत की त्या संतांकडे हे ज्ञान सहज होतं. आपल्या ठिकाणी सहज आता हल्ली सर्वत्र हे ज्ञान फार कमी प्रगट व्हायला लागलेलं आहे. सर्वजण आपण सगुण साकार रूपाची भक्ती करत असतो आणि ही खरी भक्ती कुठे आहे याचं संत काय सांगतात हे आपल्याला आज आपण समजून घेणार. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणार. त्याने दत्त कोणाला म्हणायचं ते सांगितलं. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
सच्चित आनंद हे त्रिगुणात्मक आहे आणि ही त्रैमूर्ती त्याला दत्त जाणार म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप आहे जे सच्चिदानंद स्वरूप आहे तो दत्त. म्हणजे संत जसं सांगतात आपण दत्त म्हणजे आपल्याला मूर्ती दिसते, मूर्ती जी खूण म्हणून प्रतीक म्हणून आपण ती बघायला हरकत नाही आहे, पण तीन मुख म्हणजे सच्चित आनंद ह्याचं ते प्रतीक आहे आणि म्हणून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणं म्हणजे ते कोणाला दत्त पुढे लक्षात घ्यायचं जाणायचं कसं तर हे अनंत स्वरूप आहे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते दत्त आहे श्री दत्त. तसं बघायला तर महाराजांनी पण एकदा दत्त जयंतीवर प्रवचन केलेलं आहे फार वर्षापूर्वीच. तर श्री गुरुदेव दत्त याचा अर्थ त्यांनी ते मांडला. श्री गुरुदेव दत्त याचा गुरु गु म्हणजे गुप्त रूप, गुरु म्हणजे गुप्त रूप, दत्त म्हणजे दिलेले म्हणजे आपल्या सर्वांना हे गुप्त रूप प्राप्त झालेलं आहे का आपल्याकडे आहे ते दत्त आहे असा एक अर्थ त्यावेळेला सांगितला होता आणि दत्ताच्या अंगाने सगळ्या ओळखी सांगितल्या होत्या. तर इथे आरतीच्या वेळेला त्यांनी जे सांगितलं की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. त्रिगुणी अवतार म्हणजे हे सगळं जग आहे हे सत्व रज तम ह्या गुणाने प्रगट झालं आहे म्हणून हे जे स्वरूप आहे हे जे विश्वरूपाने प्रगट झालं आहे ते त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राहणे. ह्या त्रिगुणी अवताराचा तिन्ही लोकांचा असं जे सांगितलंय हे तिन्ही लोक म्हणजे कोणते कोणते तीन लोक कोणते जागृती निद्रा आणि सुषुप्ती. जागृती निद्रा आणि स्वप्नावस्था हे तीन लोक आहेत आपले म्हणजे त्रिगुणी अवतार त्रैलोक्य हा जाणं आहे. तिन्ही लोकांमध्ये लोकांच्या अंगाने जे सगळं विश्व प्रगट आहे जे जी जीवरूप जी तीन अवस्थेत सतत फिरत असतात जागपण असतं झोपेत असतं आणि स्वप्न पाहतात सगळे प्राणी मात्र आणि मनुष्य प्राणी सुद्धा ते अवतीर्ण म्हणजे ते स्वरूपच ह्या रूपाने अवतीर्ण झालंय त्यांचा हा राणा म्हणजे जसं आपण गणांचा पती गणपती म्हणतो तसं ह्या त्रैलोक्याचा तिन्ही लोकांचा जो मुख्य राणा म्हणजे मालक म्हणा की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालंय तो हा दत्त आहे आणि त्या दत्ताची ते आरती करतात. नेती नेती शब्द न ए अनुमान की त्याचं वर्णन करायला जे वेदाने न इति म्हटलं न इति म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही आणि ते न इति नीती ज्याचं वर्णन करतो त्याचा हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही आरती करा. सुरवर मुनिजन योगी समाधी न ए ध्याना की सुरवर मुनिजन योगी ध्याना ह्या समाधी अवस्थेत ते लक्षात येतं इतर वेळेस ते ध्यानामध्ये लक्षात येणार नाही त्यांनाच येतं बाकीच्यांना कोणाला ते कळत नाही. म्हणून जयदेव श्री गुरुदत्ता आरती ओवाळता हरली भवचिंता. म्हणून अशा ह्या अनंत स्वरूपाशी आपण जेव्हा एकरूप होतो आरती म्हणजे आत्मरती आत्मरती म्हणजे हे जे अनंत स्वरूप आहे ते आपल्या ठिकाणी आहे ह्या भावामध्ये जेव्हा आपण तिथे रममाण होतो ती आरती होते तेव्हा आपली भवचिंता म्हणजे संसारातली सगळी चिंता दूर होते. सबाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात. कुठेही सबाय म्हणजे बाहेर अभ्यंतरी म्हणजे आत कुठेही तुम्ही पहा तिथे हा दत्त आहे म्हणजे हे चैतन्य आहे. कसे दत्त म्हणजे रूप नाही कळत स्वरूप आहे. त्यामुळे सबाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी म्हणजे जे अभाग्य त्यांना हे कसं कळणार ज्यांना कळत नाही त्यांना त्यांनी अभागी म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्यांना अभागी म्हटलं ते म्हणून तुम्ही भाग्यवंत व्हायचं तर काय करायचं पराही परतली तेथे कैच आहेत जन्म मरणाचा ही पुरलाचे अंत म्हणजे पराही परतली म्हणजे जिथे परावाणी पण परत मागे येते म्हणजे परावाणी म्हणजे आपल्या ठिकाणी चार वाणी आहेत वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा. परा म्हणजे खरं म्हणजे त्याला देवाची वाणी म्हणतो आपण किंवा अंतर्मनाची वाणी आतून प्रगट होते. तर त्या परावाणीलाही तिथे पोचता येत नाही त्या स्वरूपापर्यंत खरं बघायला गेलं म्हणून पराही परतली तेथे काहीच आहे. तर मी अभागाशी काही कमी साधी परावाणीचं पण उघडले तरी तिला ते कळत नाही कुठे स्वरूप कसं आहे पण
म्हणून जन्म मरणाचाही पुरलाचे अंत, की ती जन्म मरणाचा इथे अंत होतो हे जर कळलं तर. पण आपल्याला लोकांना कळत नाही, आपल्याला जन्म मरणाची का भीतीच वाटत असते ना, जन्माची नाही पण मरणाची भीती वाटत असते. दत्त म्हणून तिथे पण जयदेव जयदेव श्री गुरुदत्त, म्हणजे हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपल्याला आत्मरत व्हायचंय, एकरूप व्हायचंय. तेव्हा आपल्याला हे संसाराची भवआर्ली चिंता म्हणजे काय, संसारातला चिंता नाही तर आपला जो देहभाव हा आपला संसार आहे ती बाजूला होणार आहे. आणि ती बाजूला होण्यासाठी हे सगळं करायचं आहे. दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला. दत्त येऊनिया उभा ठाकला म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस साधनेला आपण डोळे बंद करून बसत असतो आणि त्या साधनेमध्ये जेव्हा निवांतपणा येतो, त्या निवांतपणामध्ये त्या तत्वाचं जे स्मरण होतं, त्या तत्वाचा जो अनुभव येतो तो दत्त उभा टाकला. दत्ता येऊन उभा टाकला. तो एकनाथ महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगतात, आपल्याला कळणार नाही पण त्यांचा अनुभव आहे. दत्त येऊन या उभा टाकला भावी साष्टांगेचे प्रणिपात केला, की त्या तत्वाशी जी शरणागती आली आणि त्या शरणागतीचं स्मरण व्हायला लागतं, तोच प्रणिपात आहे, तीच भक्ती आहे. प्रसन्न होऊन आशीर्वाद देतला, तिथे आपलं चित्त अत्यंत प्रसन्न होऊन जातं, शांत निवांत आनंदमय वृत्ती. आपण बाह्य आता पेढा मिळाला आनंद झाला असा आनंद नाही, तिथे शांती सुख समाधान हा आनंद असतो. आणि ती प्रसन्न होऊन आशीर्वाद म्हणजे ती अवस्था आपल्याला प्राप्त होते त्या साधकाला. आणि जन्म मरणाचा फेरा जो, तिथे जन्म आणि मरण याची आपल्याला भीती वाटत नाही, की जन्म मरणामध्ये आपण अडकत नाही असा झाला. म्हणून जयदेव जयदेव श्री गुरुदत्त. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. म्हणजे जेव्हा हे चैतन्य स्वरूपाचं ध्यान लागतं, सतत ध्यास लागतो की सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, जिथे पाहत तिथे चैतन्य स्वरूपच आहे. स्वतःकडे पाहिलं तर चैतन्य स्वरूप आहे, शरीराकडे पाहिलं तर चैतन्य स्वरूपच आहे. पण जे पहा ते चैतन्य स्वरूपच आहे हे जेव्हा ध्यान लागतं साधकाला, तेव्हा मन विरून जातं. हरपले मन झाले उन्मन, त्याचं उन्नत मन तयार होतं, ते उन्मनी अवस्था निर्माण होते. आणि उन्मनी अवस्थेमध्ये मी तूपणाची झाली म्हणून तिथे मी आणि तू काही राहत नाही. तर उरतं काय, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान आहे ते केवळ चैतन्यच आहे. मग आपण जे सांगत असतो ते लक्षात घ्या की आहे ते काय आहे, चैतन्य. जाणतं ते काय आहे, चैतन्य. दिसते ते काय आहे, म्हणून सर्व सर्व काय आहे, चैतन्य. हा जो बोध आहे म्हणजे संतांना जे अभिप्रेत आहे ते अभिप्रेत आपण आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आज त्या अवधूत गीतेमध्ये असं सांगितलंय त्यांनी की लोक मूर्ती पूजा करतात, लेण्या पूजा अर्चा करतात, सणाच्या अंगाने पूजा अर्चा आपण करत असतो, त्या पद्धतीने आपण भक्ती करतो. अवधूत गीतेमध्ये ही भक्ती म्हणजे प्राथमिक अवस्था आहे की ज्यांना कोणाला काही लक्षात येत नसतं हे स्वरूप म्हणजे काय, कारण ज्यांना सद्गुरू मिळाले नाही त्यांना ते कळत नाही. पण अभ्यास का केला पाहिजे ते सांगतो की प्रत्येकाला परमेश्वर म्हणजे हे अनंत चैतन्य स्वरूपच असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपली पाहण्याची दृष्टी बदलेल. जोपर्यंत आपण मूर्ती पाहिजे पूजेमध्ये किंवा छोट्या मोठ्या पूजा अर्चामध्ये गुंतत राहू तोपर्यंत खऱ्या परमेश्वराकडे आपलं पाहणं होणार नाही. म्हणून अवधूत गीतेमध्ये तेच सांगितलं त्यांनी की ज्यांना प्राथमिक अवस्थेमध्ये ही पूजा बरोबर आहे, पण खरी पूजा कुठे, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन, ही अवस्था प्राप्त झाली तर ती खरी भक्ताची अवस्था आहे. खरा भक्त जो आपण म्हणतो की ते बाहेर दुसरं कोण नाही, सर्वत्र एकच चैतन्य आहे आणि ते चैतन्य देहरूपाने प्रकट आहे, ते चैतन्य जाणीव रूपाने प्रकट आहे आणि तेच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अशी जी अवस्था एकदा आली की त्या ठिकाणी ती भक्ती सुरू होते. म्हणजे जसं अर्टांटिका समुद्रामध्ये बर्फाची मोठमोठे हिमनग आहेत. आता हिमनग वेगळे वेगळे असं पाणी वेगळं आहे, पण हिमनग म्हणजे पाणीच आहे ना. किती जरी झालं आपल्याला माहिती आहे बरोबर, जर असं वितळलं की ते पाणी होणार. तशी ही सगळी रूपं जी जी आपण पाहतो ती एकाच चैतन्याची रूप आहेत. जसं समुद्राच्या एकाच पाण्याची हिमनग ही अनेक रूपं आहेत, तशी आपल्याला डोळ्यासमोर दिसणारी सगळी रूपं ही चैतन्य स्वरूपाची.
सोप्या भाषेत आपण त्याला परमेश्वराची रूपं म्हणतो किंवा देवाची रूपं म्हणतो. संत कधी कधी देवाची लेकरं म्हणतात. त्याचा अर्थ असा असतो की ह्या एकाच चैतन्य स्वरूपातून आपण सर्व निर्माण झालेलो आहे. म्हणजे मी पण नाही आणि तू पण नाही, आहे काय सगळं चैतन्य स्वरूप आहे. जे जे निर्माण झालंय ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या रूप पाहिलं की ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. स्वतःकडे पाहिलं तर चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. मग इथे अद्वैत भाव निर्माण होतो. अद्वैत म्हणजे वेगळं काहीच नाही, सगळं एकच, म्हणजे एकत्वाचा भाव. पण देहभावामुळे आपण द्वैतातून जीवन जगतो. द्वैत म्हणजे तुझं आणि माझं हे सतत आपल्या ठिकाणी असतं. आणि त्यामुळे तुझं माझं म्हणताना ते स्पर्धा येते, अहंकार येतो, एकमेकांपासून द्वेष मत्सर येतो. म्हणजे द्वैत म्हणजे देहभावातून हा द्वैत निर्माण होतो. पण जर आपल्याला हे आपण सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूपं म्हटल्यानंतर कुठेही पाहिलं तर ते चैतन्य स्वरूपाचं स्वरूप आहे. आणि ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. आणि आपल्या स्वतःकडेही हा देहातून कोण विचार करतंय, कोण पाहत आहे, हे सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य चालू आहे असा भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे. म्हणजे डोळे बंद करून बसायचं असं नाही, तेही केलं पाहिजे. डोळे उघडे केल्यानंतर सर्वत्र एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे. या भावात सगळ्यांची संबंध जोडता आला पाहिजे. जमतं का बघा? जमलं तर ती भक्ती झाली. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात, की संत म्हणतात, की सद्गुरू म्हणतात, ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे. ही भक्ती जमायला कठीण का? की आपण सर्व देहभावातून जीवन जगतो. आणि देहभावातून असल्यामुळे आपल्याकडे द्वैत भाव आहे. द्वैत भाव असल्यामुळे चांगलं वाईट, पाप पुण्य हे सगळं अडतं. तुम्हाला पाप पुण्यापासून मुक्त व्हायचं असेल तर ही पूजा करायला लागते. म्हणजे जी आपण आता भक्ती सांगत आहोत ती स्वरूप भक्ती ज्याला म्हणतो, ती भक्ती जर केली तर अवधूत आणि दत्त संप्रदायामध्ये ज्यांना ही अनुभूती आलेली त्यांना अवधूत म्हणतात. आपण त्याला आत्मज्ञानी म्हणतो, त्यामुळे ते अवधूत असतात. अवधूताला पाप पुण्य नाही. देहभावाचे जगतात त्यांच्याकडे पाप पुण्य कळत नाही. म्हणजे वाल्याला पाप पुण्य होतं, वाल्मिकी झाला पाप पुण्य गेलो. आपल्यालाही तसं व्हायला काही हरकत नाही, पण आपल्याला अभ्यास केला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. की सतत आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. ह्या भावामध्ये आपण घरा कुटुंबामध्ये नवरा बायको असं जरा कोण एका एक दुसऱ्याला बोलला की झालं तुझं माझं सुरू होतं ना. राग तरी येतो, बोललं नाही तर मनामध्ये खुसफुस चालू राहते. हा द्वैत भाव आहे. अद्वैत भावामध्ये आपण चैतन्य स्वरूपच आहोत. आणि ह्या चैतन्य स्वरूपाला कसलं द्वैत पण नाही, समोर असलेलं रूप पण आपलंच. त्यामुळे आपण आपल्याला रागवायचं कसं? हा भौतिक आहे की प्रत्येक रूपाकडे पाहिलं की एकाच चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत आणि त्या चैतन्य स्वरूपाच्या रूपातूनच सर्वांकडे पाहता आलं पाहिजे. भक्ती म्हणजे नुसती एकदा आरती केली की झालं असं नव्हे. हे अखंड स्मरण दिवसभर आणि झोपताना सुद्धा, झोपेत सुद्धा जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही अवधूत ह्या पदापर्यंत पोहोचा. अवधूत गीतामध्ये जे त्यांनी स्पष्टीकरण केलं तरी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक कृती ही चैतन्य स्वरूप. मी करता तिथं उरतच नाही. मी करता की तू करतो की मी करतो नाही, आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं कार्य चाललंय. ही सर्व जे चाललंय विश्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूपाची लीला आहे. परमेश्वराची लीला म्हणतो, कृष्ण लीला जसं शब्द म्हणतात ना, ती सगळं चाललेला हा खेळ झालेला आहे. आणि त्या खेळ म्हणून आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला अरे मनापासून खेळ म्हणजे जिंकणारा हरणा हा खेळ नाही, जिंकणारा हरणारा नाही. तर हा खेळ असाच चाललेला आहे. आणि त्या खेळाकडे आपण ही सर्व चैतन्य स्वरूपाची रूपं म्हणून जेव्हा पाहायला लागतो तर कोणाचाही राग येत नाही, पण आनंदाने आपण सहज आनंदाने त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. कारण आनंद हाच आपला स्वभाव आहे. आपल्याला सतत आनंदातच राहायचं असतं, की सुखातच राहायचं असतं. पण देहभावामुळे हे आपल्याला जमत नाही. मग हा देहभाव बाजूला गेला पाहिजे. आणि त्यासाठी ही भक्ती, गुरुदत्तांची भक्ती आपल्याला केली पाहिजे. पण ती केली कशी? थोड्या वेळासाठी नाही, ती अखंड चालू झाली पाहिजे. पुढचंही कार्य करताना, काही करताना हे सर्व चैतन्य स्वरूपाचं किंवा श्री गुरुदत्ताचं कार्य चालू आहे. आणि त्या कार्याच्या अंगाने आपली कृती सतत व्हायला पाहिजे. आपली भावना तीच असली पाहिजे
मी करतोय की तो करतोय की तू करतो हा भागत नाही. हे सर्व देवाचं कार्य चाललंय किंवा परमेश्वराचं कार्य चाललंय. ह्या भावामध्ये आपल्याला सर्व जीवनाकडे पाहता आलं पाहिजे. म्हणून इथे करताही चैतन्य स्वरूप, म्हणजे इथे मी करता उरत नाही. मी पण जातं देवभाव जायचं असेल तर मी पण गेलो पाहिजे. मी पण गेलो पाहिजे तर आपल्याला भाव कसा धरायचा ते कळलं पाहिजे. हा भाव काय धरायचा, सगळं जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाला व्यापून जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपातच ही सगळं विविध रूप प्रगट आहेत. पशु पक्षी कीटक जीवाणू वनस्पती जे जे आहे चर आणि अचर, त्या प्रत्येक रूपामध्ये पण ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे मडकं आहे, रिकामं मडकं आहे, म्हणजे मध्ये आतमध्ये काय आहे, हवा आहे किंवा आकाश तत्व. बाहेर काय आहे, हवा. मडकं फोडलं तर काय होईल, आतली हवा काय बाहेरचा हवा कश काय राहतं का, नाही. जोपर्यंत मडका आहे तोपर्यंत, जोपर्यंत देवभाव आहे तोपर्यंत देव वेगळा मी वेगळा. पण मडकं फुटलं देवभावाचं तर काय होईल, ते आणि हे एकच. लक्षात सांगायला सोपं आहे पण कृतीमध्ये हे यायला हे स्मरण सद्गुरूकडून शिकावं लागतं. ही जी साधना आहे, म्हणजे खरं ज्ञान कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण प्राथमिक अवस्थेतच जास्त वेळ खेळत बसतो, पण आपल्याला अधिक अधिक पुढे जावं लागतं. पुढे पुढे गेल्याशिवाय प्रगती नाही. म्हणून सद्गुरूंची भक्ती हवी, देवाची भक्ती हवी, पण सर्वात पुढे स्वरूप भक्ती आपल्याला साधता आली पाहिजे. म्हणून संतांना अभिप्रेत ती आत्मस्वरूपाची किंवा आत्मज्ञानाची भक्ती आपल्या प्रत्येकाकडे जमेल. त्यावेळेला आपल्याला मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त झाला. एका जनार्दनीमध्ये गोम काय, जनार्दन म्हणजे एकनाथ महाराज हा जनार्दन, जनार्दन हाच एकनाथ महाराज. एका जनार्दन श्री दत्त झाला. मग इथे आहे ते केवळ चैतन्य स्वरूपच आहे. आता हे करण्यासाठी परत मार्गदर्शनाची गरज आहे. त्या शब्दाने कळणं होतं का, नाही. मग प्रत्येकाने त्यासाठी अभ्यास करण्याचा निश्चय केला पाहिजे. आपल्याला हे चांगलं कळलं पाहिजे. हे तळमळ झाल्याशिवाय कळणार नाही. नुसतं आपण ऐकलं आणि परत गेलो तर काय होतं, विसरून जाणार. मग हे कसं करायचं, कशा पद्धतीने त्यासाठी अभ्यास करायचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून दत्त दत्त म्हटलं किंवा राम राम म्हटलं, सगळे संत आहेत. म्हणजे राम राम म्हणताना रामदास स्वामींचं राम राम करता हेच ते सांगायचे. तिथे चैतन्य स्वरूपात त्यांनी राम नाव दिलं. कोणी श्रीकृष्णाला श्रीकृष्ण नाव देतं, कोण शंकर नाव देतं किंवा ओम नमः शिवाय म्हणतं. ही एकाच त्या अनंत स्वरूपाला दिलेली नाव आहेत हे प्रथम लक्षात. तिथे त्यांना मूर्तीमध्ये, आता पुराणाच्या ऋषीमध्ये मूर्तीमध्ये त्याचं प्रगटीकरण दाखवलं. म्हणजे ते प्रतिकात्मक दाखवलं की ते प्रतीक आहे आणि प्रत्यक्ष काय आहे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून प्रतीकाकडे बघून स्वरूपाकडे वळता आलं पाहिजे. म्हणून मूर्तीकडे बघून स्फूर्तीकडे वळलं पाहिजे असं महाराज म्हणजे. मूर्तीचं स्मरण करताना किंवा मूर्तीला नमस्कार करताना आपल्या ठिकाणी जी स्फूर्ती प्रगट होते ना, ती स्फूर्ती खरी ती चैतन्य शक्ती आहे. म्हणजे आपण म्हणजे आपण कोणच नसतो. आपण म्हणजे ही चैतन्य शक्तीच आहे, जी अनंत स्वरूप चैतन्य शक्ती आहे. ती देहरूपाने प्रगट आहे, ती जाणी रूपाने प्रगट आहे, ती सर्व रूपाने प्रगट आहे. हा दृढभाव होणं आणि त्यासाठी पुन्हा 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 ते चिंतन करणं आणि त्या चिंतनातून जीवन जगणं, त्याला म्हणतात स्वरूप भक्ती. आणि ही स्वरूप भक्ती अत्यंत सूक्ष्म आहे, पण ती आपल्याला जन्म मरणाची जी भीती वाटते कशामुळे वाटते, देहभाव. आपण मरणार असं वाटलं तर काय वाटतं, बापरे पोटात गोळायचं पटकन, मला लगेच माझ्या मागे काय कोणाचं कसं होईल काय होईल अशी विचार. गेला तर काही फरक पडत नाही, कळलं ना, पण वाटतं ना आपल्यामुळे चाललंय सगळं. हा देहभाव आहे, कळलं की नाही. कोणी पुरुषाचं काही स्त्री असतो, कोणाला वाटतं तर सांगितलं तुम्ही 4 दिवसांनी जाणार नाही होतं की आपलं उदाहरण देतो. पण ज्याला पोटात गोळा 4 दिवस कसे झोप पण नाही लागणार, कळलं की नाही. पण जर हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे म्हटलं तर त्याला जन्म आणि मरण नाही. देहभावात देहाला जन्म मरण आहे, चैतन्य स्वरूपाला मरण नाही. चैतन्य स्वरूप आपण अखंड, आपण अजन्म आहोत, आपल्याला अंत नाही असे आपण आहोत खरे, पण ते आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपल्याला कळत नाही
असं म्हटल्यामुळे इथे आपला सगळा गोंधळ होतो. म्हणून इथे भक्तीच्या नावाखाली आपण कुठे शोधत फिरत असतो. समोरून येऊन देवाने आपल्याला साक्षात्कार करावा, आपल्या डोक्यावर हात ठेवावा असं सगळ्यांना वाटत असतं, पण असं कोणी ठेवत नाही. ठेवणारा तुम्हाला फसवून घेऊन जातो. खोटं रूप घेऊन येईल शंकराचं, तर मी शंकर आहे, द्या पैसे. पण चैतन्य स्वरूप आहेच आपल्या बरोबर सतत. त्याच्याशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही. की ते आणि आपण एकच आहोत हे आतून कळलं पाहिजे, शब्दाने कळून उपयोग नाही. आणि हे कळण्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला जी साधना सांगितलेली आहे, दिव्य साधना ज्याला म्हणतो आपण, त्या दिव्य साधनेचा अभ्यास प्रत्येक साधकाने करावा लागतो. कारण ही जी अनुभूती आहे की जेव्हा मन अत्यंत निवांत होतं, शांत होतं, त्या अवस्थेला ती जे ज्ञान प्रकट होतं त्याला श्री दत्त ध्यान म्हटलंय. बाकीच्या वरती आपण दत्त 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 म्हणून बसलो त्याला काय ध्यान म्हणत नाही. पण आता जेव्हा काही जमान्यापेक्षा दत्त दत्त म्हणायला काय हरकत नाही. उलट सुलट कधी बडबडण्यापेक्षा श्री दत्त श्री दत्त श्री दत्त म्हटलं तर मनाला तेवढे पण निवांतपणा मिळतो. पण खरं ज्ञान कुठे आहे ते लक्षात घ्यायचं असतं की संत ही साधी आरती म्हटल्यानंतर किती वर्षापूर्वी त्यांनी ही आरती हे केलेले आहे. कारण ते दत्त संप्रदायाचे होते. त्यांचे सद्गुरू दत्ता श्री दत्तांचे भक्त होते. त्यांची चरित्र असं सांगितले. पण ते विठ्ठल नाम पण घेत होते. एकनाथ महाराज दत्त दत्त म्हणत नव्हते, ते विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत त्यांनी शेवटचा आपला क्षण एकनाथ षष्ठीला ते तलावामध्ये स्वतः निघून गेले आणि तिथे त्यांचं देहावसन झालं. असं झालं. त्याच्या अगोदर 2 वेळा ते वारले होते. एकदा त्यांना तिरडीवर नेत होते तर ते एक बाईची मुलगी माहेरी येणार होती. ते म्हणा, हा बाबा आताच कशाला गेला, कारण गावामध्ये ते सगळं हे होतं ना, आता तर माझे लेख असं म्हणतात. उठले ते म्हणजे त्याच्याकडे एवढं म्हणजे असे 2 वेळा ते उठले. 3ऱ्या वेळा कोणाला खात्री नव्हती गेले की नाही, वाट बघत नाही. पण एक दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी असं एक तुळशीचं रोप पुढे वर वाढायला लागलं आणि मग सगळ्यांना समजलं की आता ते आता परत येणार नाही. एवढं जन्म मरणाच्या ह्याच्यावर कंट्रोल असलेला हा संत लक्षात घेता. आपल्यालाही करता येईल काय काळजी करणं, पण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. इथे सद्गुरू भक्ती म्हणजे स्वरूप भक्ती, हे पहिलं महत्त्वाचं लक्षात ठेवा. कोणत्याही देवतेची पूजा ही स्वरूपाची पूजा असावी. सर्व देवदेवतांची रूप म्हणजे प्रतिकात्मक रूप आहे. प्रतिकात्मक म्हणजे एक खूण आहे. तिथे पाहिल्यानंतर सगुण रूप आपल्या लक्षात राहतं, म्हणून ती देवतेची मूर्ती लक्षात ठेवण्यासाठी. पण ते त्याचं खरं रूप स्वरूप काय, अनंत चैतन्य स्वरूप. म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपच आहे सर्वत्र, हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा असला. आपल्या प्रपंचामध्ये आपण इतके गुंततो ना की तिथेच आपला दिवस निघून जातो. बऱ्याच वेळेला बरंच दिवसभरात काय काय जे घडलं असेल ते रात्री झोपेत येतं. मग रात्री झोप पण मोडते, धड झोपत पण धड जागा पण राहत नाही. अशी पण अवस्था बऱ्याच वेळेला लोकांची होते. आणि मग त्यावेळेला आपली भक्ती वगैरे काही उरत नाही. पण त्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं. इथे सद्गुरू सुद्धा चैतन्य स्वरूपच आहेत, पण सद्गुरू ते चैतन्य स्वरूप सद्गुरू रूपाने आपल्याला मार्गदर्शन करते. हा भक्तिभाव आपल्याला असावा. म्हणजे सद्गुरू भक्ती सर्व देवांच्या भक्तीमध्ये श्रेष्ठ भक्ती म्हटली जाते. का? पण सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. इतर देव मार्गदर्शन करणार नाही. पुराणात त्यांच्या ग्रंथात काय लिहिलंय ते वाचता आणि तुम्ही म्हणता हे असं आहे तसं आहे, मग गोष्टी असतात. पण आपल्या दिवसागणिक असलेल्या अनेक आपली जी आपल्या समोर असलेले प्रश्न असतात ते जर सद्गुरूंना सांगते, सद्गुरू पटकन त्याच्यावर उत्तर देऊन मोकळे होतात. खरं सांगायचं आणि ते आपल्याला त्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे सद्गुरूंची संवाद साधणं आणि ही सद्गुरू भक्ती आपल्याला. त्यामुळे एकनाथ महाराजांकडे एका बाजूला सद्गुरू भक्ती होती आणि दुसऱ्या बाजूने त्याच तिथे स्वरूप भक्ती होती. सद्गुरू आणि दिव्य स्वरूप हे त्यांच्यासाठी वेगळे नव्हतं, ते सगळं एकच आहे. म्हणून एका जनार्दनी असं ते नाम स्वतःला म्हणायचे की एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणून हा सगळा जो प्रकार आहे जीवनामध्ये भक्तीचा, का आपण गेल्या वेळेला भक्तीतून सद्गुण निर्माण झाले पाहिजे सांगितलं होतं. आठवत का कोणाला गेल्या मंडळी काय केलं? ते भक्ती का करावी तर आपल्या मनाचं शुद्धीकरणासाठी भक्ती झाली पाहिजे.
अमुक एक गोष्ट मिळण्यासाठी भक्ती नव्हे. त्या भक्तीचं आपण पुढे चिंतन वेळ मिळालं तर करूया, की आपण सगळं कशाने भक्ती करतो. देवाकडे केलं की बाबा मुलीला मुलं देऊ म्हणून काय ते नारळ देतो, बिरळ देतो. म्हणजे आपल्या भारतीय लोकांची अशी सवय आहे ना, लाच देण्याची सवय आहे. देवाला पण लाच द्यायला सोडत नाही. नवस करता म्हणजे काय करतात, लाच देतात. हे देतो तुला, तू दे. पण इथे अशासाठी ती भक्ती असू नये, तर आपल्या ठिकाणी जी दुर्गुण आहे किंवा आपल्या ठिकाणी जो देहभाव आहे तो दूर होण्यासाठी भक्ती करायची असते. त्या भक्तीतून सद्गुण प्रगट होतात आणि त्या सद्गुणातून आपल्याला जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि दुसऱ्या बाजूने आपल्या मनाचं उन्मन होतं. उन्मन म्हणजे दिव्य मन. ते दिव्य मनात रूपांतर होण्यासाठीच भक्ती करायची असते. आणि त्यासाठी गेल्या मंगळात जे सांगितलं तीच भक्ती नेमकी काय करायची, त्याचं जे स्वरूप काय ते आता ह्या आरतीच्या द्वारे सांगितलं. म्हणून म्हटलं ही आरती आपण रोज आरती म्हणतो. बरेच लोक म्हणतात गणपतीच्या वेळी एक आरती असतेच कोणती. आता दत्त गुरुजयंतीच्या वेळेला पण ही आरती जोरजोरात लोक म्हणणार. पण ती आरती म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच लोकांच्या ते लक्षात नसतं. आणि म्हणून ग्रंथ असे लिहिलेले आहेत पण लोकांना ते वाचून सुद्धा लक्षात येत नाही. अवधूत गीतेमध्ये सगळं सांगितलेलं आहे, जे आपण नेहमी प्रवचनातून सांगत असतो की परमेश्वरी शक्ती अशी आहे तशी आहे. त्यांनी ते स्पष्ट तेच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी हे स्वरूप भक्ती नेमकी कशी आपण करायची ह्याचं चिंतन पाहिजे. त्यासाठी प्रश्न पाहिजे. त्यासाठी त्या प्रश्नावरती आपण जेव्हा चिंतन चर्चा करायला लागू त्यावेळेला आपल्याला एक दिशा मिळते की हे नेमकं स्वरूप आहे. कारण शब्दाने सांगितलं तर ते कळणार नाही. कारण नेती नेती न इति न इति त्याचं वर्णन करता येत नाही शब्दामध्ये की हे असं आहे, हे असं आहे. त्याचा बाह्यांगाने किती सांगितलं तरी आपल्या मनाला ते कळत नाही. आणि म्हणून हा मोठा गोंधळ आहे. गुह्य गुह्य म्हणजे काय, कळत नाही म्हणून ते गुह्य. स्पष्ट सांगितलं तरी कळत नाही. का? कारण ते गुह्य गुह्य म्हणजे त्याचा अर्थ कळत नाही. पण पुन्हा 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 जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कुठेतरी आपला हळूहळू कळायला लागतो. हा आपल्या मनाचा स्वभाव आहे. म्हणून इथे मन म्हणून गेल्या वेळेला एका प्रवचनात सांगितलं होतं मी, मन म्हणजे नुसतं विचार. सतत विचार जिथे स्फुरतात त्याला म्हणतात मन. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पण म्हटलं वाया मन येना कल्पनेची केवळ. ज्या आपल्या मनामध्ये अनेक कल्पना निर्माण होत असतात, असं झालं तसं झालं, असं केलं तसं केलं, त्या सगळ्या कल्पना असतात म्हणजे विचार असतात. आणि त्यामुळे ते मन म्हणजे आपण नाही असं आपण बघायला लागलो तर बरोबर. का कसं असतं, आपण काय म्हणतो माझं मन म्हणजे मी वेगळं आणि मन वेगळं आहे. माझे विचार म्हणजे काय, मी वेगळं आणि हे विचार वेगळे. मग त्यांना वेगळेपणाने पहा. पण त्या वेगळेपण नुसतं पाहता पाहता म्हणजे मनात समजा आता विचार, डोळे उघडे ठेवा तर विचार बघत बसा, विचार येतील. गपचूप बसा, इकडे बघून नुसते बघत बसा तर विचार येतील. ते विचार म्हणजे मी नाही असं पाहायचं. विचाराला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. नाही तर विचारामध्ये गुंतलं की अडकलं. म्हणून विचारांचे मालक आपण आहोत, मनाचे मालक आपण आहोत. आपण म्हणजे कोण, आतून जे हे जाणणारं तत्व आहे ते तत्व ते मी असं जे सगळं सांगताय तो भाग आपल्याला व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे. की प्रत्येकाकडे ते आहे, कोणाकडे नाही असं नाही. की जिथे जिवंतपणा आहे तिथे हे चैतन्य स्वरूप आहेच. त्याला हिंदीमध्ये चेतना शब्द वापरतात, संस्कृतमध्ये काही चेतना म्हणतात, वेदामध्ये त्याला ब्रह्म म्हटलंय, ज्ञानेश्वर माऊलींनी चैतन्य शब्द वापरला. की हे जे जाणणेपण आहे ते जाणणेपणाकडे, त्या जाणणेपणाला धरून राहायचं आणि येणाऱ्या विचारात प्रवाहित न व्हायचं. करून बघा 5 मिनिटं, नुसतं आता 1 मिनिट असं घड्याळाकडे बघा, एकही विचार येताना म्हणून असं बघत बसायचं. जर विचार 1 मिनिट पण विचाराशिवाय राहतो का बघा, राहायला तर साधना झाली. आता ही साधना पण सोपी आहे. घड्याळाकडे बघत बसा, फक्त तो काटा फिरतोय अडकायचं नाही. आणि एकही विचार येता नाही, पण आला तर तिथे लक्ष नाही द्यायचं, नुसतं घड्याळाचा काटा बघत बसा. 60 सेकंद झाले तर तुम्ही जिंकलात, नाही तर अडकलं तर गेला. कळलं? मग 1 मिनिट झाले की मग 2 मिनिटं, मग 3 मिनिटं वाढवत चला. ही पण एक साधन आहे की इथे विचार रहित म्हणजे विचारामध्ये न गुंता विचाराशिवाय आपलं जे अस्तित्व आहे ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे.
आणि ती खरी आपली ओळख आहे. आता तुम्ही जी सांगता ती कसली ओळख आहे? शरीराची ओळख आहे. ही शरीराची ओळख आता जिवंतात तिथपर्यंत. गेल्यानंतर कोण तुमची ओळख विचारते तुम्हाला? आधार कार्ड वगैरे राहत नाहीत ना गेलेल्या माणसाचं. आधार कार्ड ठेवून दिलं. आता हल्ली वोटिंगसाठी ते ठेवून देतात, ते वेगळी गोष्ट. मेलेला माणूस पण तिथे जिवंत होतो. पण खरी ओळख तिथे राहत नाही. खरी ओळख असते ती चैतन्य स्वरूपाची. कारण एकदा हा देह सुटला, घाबरायचं कारण नाही, दुसरा देह मिळणार. कळलं ना? आधी पहिले लक्षात ठेवणार तर हे मरणाची कसली गोष्ट सांगत, दुसऱ्या जन्माची गोष्ट सांगत, मरणाची सांगत नाही. कपडे बदलतो तसं हे देह आपण बदलतच असतो. आतापर्यंत अनेक देह बदलतच आलो. कोणते देह होते माहीत नाही, पण आलं बदलत. माणसाचा देह असतो अशी गॅरंटी नसते. तर तुम्ही बघा, काही कुत्रे मांजरे केवढी लकी असतात ना. तो राजभवनला एक कुत्रा होता राज्यपालचा, त्याला एअर कंडिशन रूम स्पेशल, त्याच्यासाठी सांभाळणारा एक नोकर, त्याला फिरून घेणारा दुसरा नोकर, त्याला जरा पण काही होता कामा नाही, झालं की नाही तर संपल्या नोकराचं, त्याचं काही नाही वाटत. इतका पुण्यवान. गेल्या दिवशी काही पुण्य केलेलं असतं, पण काही चुकलं मग कुत्रा झाला, माणूस व्हायच्या, पण पुण्यवान. अशी कुत्री मांजरी भरपूर आहेत, अनेक जगामध्ये अशी भरपूर आहेत. कारण काही विचार असतात पडत. दोन्ही गोष्टी, पुण्य आणि पापाची गोष्ट कोणासाठी? देहभावातून राहणाऱ्यांसाठी. पण एकदा तुम्ही देहभावाच्या पलीकडे गेलात तर हे पापही राहत नाही, पुण्य. तुम्ही जे कराल ते पुण्य. कळलं? हे सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. म्हणून काय करायचं आणि कशी पूजा करायची, हा अभ्यास कसा करायचा हे प्रत्येकाला लक्षात द्यायला. हा अभ्यास इतका सोपा नाही. सद्गुरू नेहमी म्हणायचे, दिल्ली तर बहुत दूर आहे. जेव्हा साधनेचा अभ्यास असायचा तर कोणी असं विचारायचं झालं तर काय करायचं, मला पुढे का आवडणार, ते एवढं तरी कर, दिल्ली बहुत दूर आहे. कारण हे शब्दालाच खूप कठीण आहे. आपल्याला शब्दाने जरी किती सांगितलं तरी ते कळतच असं नाही. पण पुन्हा पुन्हा ऐकायला लागला. आपण जी शनिवारची जी प्रवचनं मुद्दामून ह्या साधनेच्या अंगाने जी करत असतो ती पुन्हा पुन्हा ऐकावी लागतील. पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय ती लक्षात येणार नाही. पण एकदा लक्षात आलं की मग त्यातला रस तुम्हाला कळेल, मग त्यातला आनंद तुम्हाला घेता येईल. म्हणून ते करतो आहोत. आणि निळकंठ रोज सकाळी 4 वाजल्यापासून 6:30 पर्यंत ह्या साधना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे करून घेत असतो. ते सुद्धा आपण ज्यांना जमतं ते 4 वाजता उठा, 5 वाजता उठा की 5:30, म्हणजे 7, 6:30ला उठत असेल तर उपयोग नाही. 6:15 वाटतं संपतच. तर ते जर जमत असेल ते करा, म्हणजे कुठेतरी तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. आणि म्हणून त्या मार्गदर्शनातून आपल्याला हा खरा अभ्यास कळेल. खरा अभ्यास तुम्हाला कळला पाहिजे. नाही तर आपण नुसतं चाचपडत राहू, मग पुढच्या जन्मात कुठे जाऊ माहिती नाही. कळलं नाही. अभ्यास आपल्याला ह्या जन्मातच केला पाहिजे. पुढच्या जन्माचा विचार करायची गरज नाही आहे. ह्या जन्मात हे कळलं पाहिजे, तसा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून हा सगळा दत्त जयंती म्हणजे काय ह्याचा अर्थ लक्षात घ्या की दत्त जयंती म्हणजे हे ज्ञान, आणि हे ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं आहे. त्यासाठी हा जयंती, हा उत्सव. म्हणून हा सगळ्यांनी करावा अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ